लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर, त्यासोबतच नागपुरातली भीषण गरमी यामुळे नागपूरकर प्रवाशांचा कल जो आहे तो सार्वजनिक वाहतुकीकडे आपल्याला जास्त दिसत आहेत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे जे गरीब लोक आहे, सर्वसामान्य आहे, त्यांना दुचाकीनं जाणं परवडत नाही, त्यामुळे त्यांची ही सार्वजनिक वाहतुकीला पसंती आहे। त्यासोबतच इतर लोक जे आहेत ते उन्हाळ्याच्या गरमीत दुचाकीनं जाण्यापेक्षा नागपूरकर AC बसेस ज्या आहे त्यांना जास्त पसंती देत आहेत। शाळा महाविद्यालयांना सुट्टी असताना, कारण की दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपली बसची प्रवासी संख्या कमी होते, परंतु आता ती प्रवासी संख्या जवळपास 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, म्हणजे ती घटलेली नाही। आणि हा परिणाम आहे उष्णतेचा आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा। त्यासोबतच 10 मे पूर्वी नागपूर मेट्रोमध्ये 93,000 95,000 रोज प्रवासी प्रवास करायचे, परंतु नागपूर मेट्रोचे प्रवासीही वाढलेले आहे। बघा, आपल्या बस स्टार बस आहे, या ठिकाणी AC बसेस आहे आणि AC बसेसला तुफान प्रतिसाद मिळतो आहे। जवळपास 2,60,000 प्रवासी रोज आपली बसमधून प्रवास करतात। लोकांची पसंती वाढली। काका, गर्दी वाढली का बसेसमध्ये? हो, गर्दी वाढली ना आता। AC बसेस म्हणजे जास्त हो, किती प्रवासी बसतात? आपल्या बसमध्ये 70-80 तरी जातेच। भरून जातात नेहमी? नेहमी ना, सकाळच्या टायमाला थोडे कमी जाते आणि दुपारून जास्त राहते। जास्त राहते? हो, पसंती आहे लोकांची। बापा, ह्या दुसऱ्या बसमध्ये ह्या बसमध्ये जास्त बसते लोक। का बरं? त्याच्यामध्ये AC आहे ना, ते ACच्या हवेमुळे थोडे जास्त बसते। नक्कीच AC ज्या वातानुकूलित बसेस आहे नागपूर शहरात, त्या बसेसला प्रवाशांची जास्त पसंती आहे। एकूणच आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा परिणाम बघितला तर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ, दुसरं महत्त्वाचं कारण नागपूरची ऊन, यामुळे AC प्रवासाकडे कल आहे। सार्वजनिक वाहतुकीकडे नागपूरकरांचा कल वाढलेला आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।